नाही, मुळामध्ये ज्या पद्धतीने ह्या महाराष्ट्रात म्हणा किंवा मुंबईत ज्या उद्रेक दिसतोय, उद्रेक, त्या उद्रेकाचा आवाज शिवसेना बनू पाहते. आणि आम्ही तर लोकांमधले लोक आहोत, कायम रस्त्यावर येऊन लढायला लढलो आहे. त्यामुळे ज्या गोष्टी पक्षाच्या एक म्हणून ठरत असतील, अजून वेळ आहे, ही प्राथमिक चर्चा आहे, पण या 8 दिवसात कळेल. ओके. परंतु या दोन बंधूंची, ठाकरे बंधूंची एकत्र येण्याच्या चर्चेमध्ये मवियाचा कुठेतरी बळी जाईल का अशी शक्यता आहे, कारण मवियाचं भवितव्य जे आहे ते आदान तरी वाटतं जर 2 ठाकरे एकत्र आले. नाही, मुळामध्ये 2 ठाकरे का एकत्र यावे याचा अनेकदा म्हणजे लोकांचं उत्तर आहे, जनतेचं आहे की बाबा मराठी भाषा किंवा महाराष्ट्राचा जो ऱ्हास आहे त्या पद्धतीने जर भाऊ एकत्र येणार असतील तर लोकांना आवडेल, हे लोकांचं म्हणणं आहे. तेच पुढे येत आहे. मविया राहील का? मग ते राहील ना राहील हे पक्षप्रमुख ठरवणे दोन्ही. म्हणजे आता ते मवियाच का म्हणताय तुम्ही, इथे समोरून पण आहे ना युतीमधलं चांगलं. त्यामुळे दोघांनाही ते दोन्ही पक्षप्रमुख आहेत, ते दोन्ही भाऊ म्हणून नातं दिसतंय. ठरवतील ना, जे काय आहे ते येईल आपल्या समोर. कारण राज ठाकरे काही महायुतीमध्ये नव्हते, उद्धव ठाकरे मात्र मवियामध्ये होते. राज ठाकरे थेट कधी महायुतीमध्ये नव्हते, फक्त बाहेरून पाठिंबा. नाही, आम्ही जरी थेट असलो तरी लोकांसाठी आम्हाला जे काय करायचं आहे ते संपूर्ण विचार विनिमय करूनच करू ना. पण तुम्हाला आवडेल जर का 2 भाऊ एकत्र आले? मला नाही, अख्ख्या महाराष्ट्राला आवडते. तर मी कोण आहे 2 भावांच्या मध्ये उभी राहण्याने? मी कोण आहे? जर अख्ख्या महाराष्ट्राला आवडतंय तर महाराष्ट्राबरोबर चालणारे आम्ही लोक आहोत. सध्या आम्ही कोणाला फटका बसेल ह्यापेक्षा मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचा ज्या संस्कृती संस्काराचा जो ऱ्हास होताना दिसतोय तो तरी थांबेल. बघा, आम्हाला एखाद्या कोणी बोलवलंय ते आदित्याने जायचं नाही जायचं किंवा आदित्यांचे त्या दिवसाचे प्रोग्राम किंवा त्यांचे 15 दिवस आधीच ठरलेले प्रोग्राम ते ठरवतील. फक्त एवढंच आहे की मनसेनी शॅडो कॅबिनेट केली होती, त्याचं आपल्याला पण उत्तर मिळालं पाहिजे ना, काय झालं लोकांमधलं आहे ना. उलट 4 वर्ष प्रशासनाची महापालिका आहे ती दाखवणार आहात का?